नमस्कार. आज आपण बनवूया मस्त असा लिट्टी चोखा. तर पहिल्यांदा आपल्याला भरीत बनवायचं आहे. 4 वांगी छोटे साईजचे घेतलेले आहेत. एक मीडियम साईज आहे 2 आणि 2 छोटे साईजचे. वांगी स्वच्छ धुवून घ्यायचे, असं कट लावून घ्यायचं. एका वांग्याला 3 कट लावायचे. थोडंसं तेल, 1 चमचाभर तेल घ्यायचं. पूर्ण वांग्याला व्यवस्थित तेल लावायचं आणि गॅसवर फुल फ्लेमवर ही वांगी शेकून घ्यायची. चूल असेल तर व्यवस्थित एकदम मस्त भाजतात चुलीमध्ये पण. अशा प्रकारे पलटत राहायचं आणि वांगी मस्त अशी भाजून घ्यायची. आता साईडला 3-4 मिरच्या, 4-5 मिरच्या घ्यायच्या, 15-20 लसणाच्या कुड्या. आता मिरच्या तुम्ही जर तिखट खात असेल तर जास्त प्रमाणात घेऊ शकता. आता वांगी थंड झाले की वरची साली काढून घ्यायच्या. एकदम मस्त अशी वांगी आपली भाजून घेतलेली आहेत. आरामध्ये खूप छान वांगी भाजतात. एक बटाटोला कट लावायचा असंच वांग्यासारखं आणि त्यालाही गॅसवरती भाजून घ्यायचं. बटाटोला भाजायला थोडा टाईम लागतो. आता मिरची आणि लसूण ड्राय रोस्ट केलेला आपण थोडासा ठेचून घ्यायचं. खूप छान भरीत लागतं असं भाजलेलं मिरची आणि लसूण टाकला म्हणजे. ठेचून घेतलेला याला साईडला ठेवायचा. आता वांग्याचं जे आहे ते साली काढून झाले तर आपण ह्याला मॅश करून घ्यायचं. त्याच्यामध्ये बटाटो पण एक मॅश करून टाकायचं जे भाजलेलं आहे ते. एक कांदा, एक टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, मीठ चवीनुसार घ्यायचं आणि ठेचलेला मिरची आणि लसूण थोडंसं जिरं टाकून तडका द्यायचा. ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं. हे बघा मस्त असं आपलं वांग्याचं भरीत तयार झालं. आता गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. 4 वाटी मिडियम साईजचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं तूप टाकायचं, 2 चमचे तूप आणि थोडं मीठ चवीनुसार टाकायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला चपातीसारखा आटा मळून घ्यायचा. आता हे सत्तूचं पीठ आहे. सत्तू म्हणजे जे फुटाणे असतात त्याचा तिचं बनवलेला आटा. त्याच्यात थोडासा ओवा टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचं, काळं तीळ टाकायचं, पांढरा तीळ पण टाकू शकता. टेस्टनुसार नमक टाकायचं, मीठ टाकायचं. एक कांदा, मिरच्या 2 आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. थोडंसं लिंबू, अर्ध्या लिंबूचा रस टाकायचा याच्यामध्ये. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि लोणच्याचा जो मसाला असतो अर्धा चमचा, 1 चमचा टाकू शकता आणि 2 चमचे वरून ह्याच्यावर तूप टाकायचं. हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं हाताने. आता पुरी जेवढी आपण बनवतो तेवढा आटा घ्यायचा. हाताने अशा प्रकारची पारी बनवायची. ह्याच्यामध्ये हे स्टफ करायचं आणि गोल हे बघा असं उंड्यासारखं करून घ्यायचं. लिट्टी आपली तयार झालेली आहे. आता हे चुलीवर पण बनवू शकता, आरामध्ये आणि कुकरमध्ये पण बनवू शकता. आज आपण ओव्हनमध्ये बनवायचं आहे. OTGला पहिलं गरम व्हायला प्रीहीट व्हायलासाठी ठेवलेलं होतं 15 मिनिट 120वर. आता हे गरम झालेलं आहे. जाळीला वरती हे आपण एक एक लिट्टी जी आहे ती ठेवून द्यायची आहे. हे बघा सगळं ठेवलेलं आहे. गरम आहे ओव्हन, व्यवस्थित ठेवायचं. आता हे OTGचा दरवाजा बंद करायचा. आता 120वर 30 मिनिटासाठी ह्याला शिजवू दे, म्हणजे व्यवस्थित ना फ्राय होऊ द्यायचं. हे बघा फुलायला लागलं आहे मस्त असं ना. खूप छान लिट्ट्या ना अशा सेकून निघतात OTGमध्ये. कुकरमध्ये पण तुम्ही करू शकता. अर्ध्या तासानंतर टाईम संपलं आणि हे बघा मस्त अशा आपल्या लिट्ट्या ना तयार झालेल्या आहेत. आता ह्या लिट्ट्या हाताने फोडायच्या आणि ह्याच्यामध्ये घी टाकायचं. आता आपण दुसऱ्या प्रकारे करत आहोत. अर्धी वाटी तूप टाकायचं आणि थोडंसं क्रश करायचं हातानं आणि तुपामध्ये लिट्ट्या ना अशा भाजून थोडा वेळ फ्राय करून घ्यायच्या. आतमध्ये घी पोचलं पाहिजे. साजूक तुपाचा आणि ही लिट्टीचा मस्त असा वास येतो ना, खूप छान सुगंध आहे. बघा मस्त अशी आपली लिट्टी चोखाची थाली तयार झाली. तुम्ही पण बनवू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.